नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आजच्या रोकठोकचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. आज नेहमीसारखे दोन राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यामधली कुठली भांडणं आपल्याकडे नाही आहेत. आज घराघरामध्ये गणपतीचा सण साजरा होणार आहे. आपल्याकडे गणपतीचं आगमन होतं आहे. त्याचबरोबर गणपती किंवा गणेश म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काही प्रतीकं उभी राहतात. गणेश म्हणजे गण आणि ईश. गण म्हणजे समूह, ईश म्हणजे स्वामी किंवा पालनकर्ता. या गणेशाचं जे आपल्या डोळ्यासमोर स्वरूप आहे ते आपल्या घराघरात बसलेला किंवा आपल्या शेजाऱ्यांकडे नातेवाईकांकडे असलेला गणपती किंवा लोकमान्य टिळकांनी जो घराघरातला गणपती सार्वजनिकरित्या रस्त्यावर आणला त्या गणपतीचं आजचं स्वरूप. परंतु गणपती म्हटल्यानंतर जे स्वरूप तुमच्या मनामध्ये उभं राहतं त्याच्यात तुमची श्रद्धा किती, अंधश्रद्धा किती आणि त्याहीपेक्षा त्यावर डोळसपणानं विचार करायची तुमची क्षमता किती. तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी याच अर्थाने मला म्हणावं असं वाटतं. गणपतीची पूजा नेमकी अशाच पद्धतीनं का करायची? पार्थिव सिद्धिविनायक म्हणजे काय? किंवा गणपतीला दुर्वा का आवडतात? गणपतीचं वाहन मूषक म्हणजे उंदीर का? गणपतीचं एकूण जे रूप आहे त्याच्यामध्ये सोंड याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्या सोंडेचं डावीकडे असणं उजवीकडे असणं या सगळ्या मागे केवळ परंपरा आईवडिलांनी सांगितले म्हणून का खरोखरच याला काही शास्त्रीय विज्ञानाचा आधार आहे? खरं तर अवकाशाच्या अनंत ऊर्जेचा जो नियमन करतो तो गणपती. या सगळ्याची एक वैज्ञानिक चिकित्सा, त्याची एक शास्त्रीय मीमांसा आपल्यासमोर येणं. गणपतीकडे दूर जाणारा, गणपतीपासून दूर जाणारा एक वर्ग, तर गणपतीकडे अत्यंत भोळ्या भावड्या नजरेनं पाहणारा एक वर्ग, ही दोन्ही टोकं आत्ता माझ्यासमोर आहेत. परंतु याच्यामध्ये एक सुवर्णमध्य आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीकडे एक विज्ञान म्हणून, एक शास्त्र म्हणून आणि त्याहीपेक्षा सुद्धा आमच्या अनेक धार्मिक रूढींना शास्त्रीय आधार काही सापडतो का असा प्रश्न पडल्यानंतर आमच्या समोर आलं ते एक नाव म्हणजे विश्वास साखरीकर यांचं. चला स्वागत करूया विश्वास साखरीकर यांचं. विश्वास साखरीकर, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम मला सांगा, गणेश या शब्दाची व्याख्या काय आणि गणपती हे कशाच स्वरूप आहे असं आपल्याला वाटतं? गणेश या शब्दाची व्याख्या गण म्हणजे समूह आहे आणि पती म्हणजे अध्यक्ष, समूहाचा पती. तसंच गण म्हणजे पण समूह आणि ईश म्हणजे गणेश. हा शिवाचा पुत्र आहे. प्राचीन वाङ्मयामध्ये म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेली जी जुनी लेखन आहे या लेखनामध्ये हा शिवाचा पुत्र आहे असं दिलेलं आहे आणि पार्वतीच्या मळापासून तो उत्पन्न झाला अशी त्याच्यामागची कन्सेप्ट आहे, भूमिका आहे. पण तो जो गणपतीचा निर्माण झाला त्या गणपतीला एक आकृतीबंध आहे. आत्ता आपण या टिटवाळ्याच्या महागणपतीच्या गाभाऱ्यात बसलेलो आहोत आणि या पवित्र वास्तूमध्ये आपण ही सगळी चिकित्सा करतोय. हा जो गणपती आम्हाला समोर दिसतो, ज्याच्या समोर आम्ही दररोज नतमस्तक होतो, पिढ्यानपिढ्या नतमस्तक होतो, त्याची स्तोत्र म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो, त्या गणपतीला एक आकृतीबंध आहे. हा आकृतीबंध म्हणजे नेमकं काय आणि गणपतीच्या आकृतीबंधाचं वैशिष्ट्य काय? म्हणजे शिवाचा आकृतीबंध ही त्याची पिंडी असते किंवा विष्णूच्या आकृतीबंधाची एक आपल्याकडे त्याची एक रचना आहे, तशी या गणपतीच्या आकृतीबंधाची रचना किंवा त्याविषयी काय सांगा? स्थापत्यशास्त्रानुसार जर आपण विचार केला तर गणपतीच्या अनेक वेगवेगळ्या मूर्ती, त्यांच्या हातातल्या आयुधांपासून त्यांच्यामध्ये असलेले सगळे बैठकी किंवा उभा असलेला गणपती किंवा नाचणारा गणपती असं संपूर्ण आपल्याला इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, भारत, श्रीलंका सगळ्या भारतभर गणपतीच्या प्रतिमांचा आपण प्रतिमाशास्त्र म्हणून अभ्यास करायचा जर ठरवला तर प्रत्येक प्रतिमा ही वेगवेगळ्या आकाराने आपली वेगवेगळी ऊर्जा सोडण्याची क्षमता ठेवते. आणि या सगळ्यावरती 1964 सालापासून डॉक्टर पॉल नावाचा एक माणूस भारतामध्ये आला आणि या पॉल नावाच्या माणसाने भारतामध्ये आणि परदेशांमध्ये वेगवेगळ्या शिल्पशास्त्रांच्या गणपतीच्या ज्या आकृत्या आहेत या संपूर्ण याच्यावर अध्ययन करून गेले 35-40 वर्ष. हा माणूस हिंदू संस्कृतीतला भारतीय नाही, हा फ्रेंच मनुष्य आहे. फ्रेंच मनुष्य आहे. त्यांनी आमच्या गणपतीचा अभ्यास केला. त्याचं नाव पॉल मार्टिन आहे. काय निष्कर्ष होते त्यांचे? त्याचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शिल्प जे आहे या प्रत्येक शिल्पाच्या आकृतीबंधामध्ये भारतीयांनी लिहिलेल्या प्रतिमाशास्त्राचं नक्कीच्या नक्की सगळं उमटलेलं असतं.
अशा वेगवेगळ्या प्रतिमा गणपतीच्या वेगवेगळ्या कामासाठी वापरल्या जातात. आणि या सगळ्या प्रतिमा वापरताना म्हणजे तांत्रिक गणेश हा सुद्धा अस्तित्वात असू शकतो, घरातला असू शकतो, देवळातला असू शकतो. अशा प्रत्येक प्रतिमांचा जर आपण अभ्यास केला तर हजारो पद्धतीने हा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. मला एक प्रश्न असा पडतो की गणपती म्हटल्यानंतर आमच्या समोर उभी राहतात ती अनेक कर्मकांड. या सगळ्या कर्मकांडाला धार्मिक समजुतीचा जसा आधार आहे तसाच तो या सगळ्या कर्मकांडाला काही वैज्ञानिक आधार आहे असं वाटतं आपल्याला? काही शास्त्रीय मीमांसा काही त्याच्यामध्ये तथ्य आपल्याला आढळते? ॲक्च्युअल शिवाची जी नृत्यमुद्रा आहे जी अनंत अवकाशामध्ये चालू आहे, ज्याला कॉस्मिक डान्स असं डॉक्टर फ्रिजा काफराने म्हटलेलं आहे. या कॉस्मिक डान्समध्ये शंकराकडनं येणाऱ्या अल्फा, बीटा, थीटा, गॅमा, मिऑन, पिऑन, पॉझिट्रॉन वगैरे वेगवेगळ्या सगळ्या रेज येतात. या सगळ्या रेज अडवण्याचं मूलभूत काम किंवा ते कंट्रोल करणं आणि त्या सगळ्याला एस्टॅब्लिश करून पृथ्वीवर आवश्यक असलेल्या ऊर्जांचं केंद्रीकरण करून त्याचं परत रिप्रोड्यूस करणं, ही सगळी प्रक्रिया गणपती करतो. म्हणून तो शिवाचे ज्या सगळ्या रेडिएशन्स आहेत, या सगळ्या रेडिएशनचा अध्यक्ष तो आहे कंट्रोलिंग करणारा. त्या सगळ्या पृथ्वीवर डायरेक्ट येऊ शकत नाहीत, कारण पृथ्वीवर जर आपण विचार केला तर 116 मूलद्रव्य जी आहेत मुळामध्ये, बेसिक एलिमेंट्स, या बेसिक एलिमेंट्समधली फक्त 16 मूलद्रव्य सजीवांचं शरीर घडवतात. मग ते देवमाशाचा असो किंवा एखाद्या अमिबाचा असो. हा सगळा जर आपण विचार केला तर गणपती हा पृथ्वी तत्वाचा का मानला गेला याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. प्राचीन ग्रंथामध्ये रससंकेत कलिका नावाच्या ग्रंथामध्ये शिवाचा वीर्य आणि पार्वतीचं बीज म्हणजे हे सगळं विश्व झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग मी तो विचार करायला लागल्यानंतर मी विचार केला की त्याच्यात एक मला ऋचा सापडली की पश्चिमे तु रसेंद्री कार्य सिद्धिपूर्वकम, पारदाची स्थापना ही पश्चिम दिशेला करावी असं त्यांनी म्हटलं. आणि अग्नीने शिवाचा आणि पार्वतीचा म्हणजे उमेचा समागम हा चोरून बघितला असं वाङ्मयामध्ये आहे. आणि त्यांनी स्खलित झालेलं रेत अग्नीच्या मुखावर मारलं. ते अग्नीच्या मुखावर मारलेलं रेत त्यांनी झटकलं. ते झटकल्यानंतर तो पश्चिम दिशेला जो पडला त्याच्यापासून पारा उत्पन्न झाला. आणि जे उरलं होतं बाकीचं झटकलेलं त्याच्यापासून मार्तंड म्हणजे मृत अंड असं सूर्य तयार झाला. हे सगळ्याच्या सगळ्या ऊर्जा शंकरापासून ज्या कॉस्मिक डान्स म्हणजे हा रेडिओ ॲक्टिव्हिटीचा सगळा विषय जो आहे हा सगळा सूर्यामध्ये कंडेन्स होतो. सूर्यामध्ये त्या सगळ्या ऊर्जा एस्टॅब्लिश होतात. तिथले अणुगर्भ प्रक्रिया जी सुरू होते त्याच्यामागे हा कॉस्मिक डान्स आवश्यक आहे. म्हणजे आपण जे म्हणताय की शिवाचं तांडव हे काही कुठली पुराण काळातली सांगोपांगातली वांगी कथा अशी नाहीये, तर त्याला एक शास्त्रीय आधार आहे. त्याच्या मागे अत्यंत सखोल असं जाणारं विज्ञान आहे असं ठाम मत आहे आपलं. तर मूलद्रव्यांमध्ये पाऱ्याचा जो नंबर आहे त्याची नंबर 80 आहे आणि गंधक जे आहे सल्फर याचा नंबर 16 आहे. मग या दोघांच्या बेरजेतनं हे सगळं झालं का तर आपण बघतो की 16 तिथी आहेत वगैरे. जर आपण विचार केला मूलद्रव्यांची जीवोत्पत्ती आहे ती 16शी संबंधित आहे. या दोन्ही यांच्यातनं एकत्रीकरणातनं पृथ्वी सेफ राहावी तिथे मनुष्य लँड व्हावा पहिला, म्हणून याला ज्येष्ठराजम ब्रह्मणा म्हटलंय. म्हणून त्या ज्येष्ठराजम ब्रह्मणा म्हणून त्याचा तो मान किंवा त्याचं ते स्वरूप आहे, अग्रपूजा आहे. आता गंमत अशी आहे की या गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा आम्ही ऐकलेल्या आहेत. अनेक कथा आम्हाला लहानपणी वाचायला मिळाल्या, आत्ताही आम्ही पाहतो. अनेक चित्रपट मालिकांमधून त्याची वेगळी रूपं दाखवली जातात. अशा एका गणपतीच्या व्युत्पत्तीच्या उत्पन्नाच्या अशा वेगवेगळ्या कथा कशा काय सांगाल त्याबद्दल? याबद्दल मला असं तरी वाटतं की लोकांनी त्यांच्या त्यांच्या परंपरेप्रमाणे किंवा त्यांच्या असलेल्या भागाप्रमाणे तिथे पुराणांच्या काही गोष्टी घेऊन म्हणजे पुराणामधली गणेश पुराण जे आहे ते त्याची वेगळी कथा सांगतं. किंवा मूलभूत जो ग्रंथ भारतीयांनी गमावलेला आहे तो म्हणजे गणेश यामल तंत्र किंवा अमरकोश. या गणेश यामल तंत्रामध्ये गणपतीच्या सगळ्या स्थापत्यशिल्पापासून त्याची निर्मिती कशी झाली याचा सगळा जर विचार आपण करायचा ठरवला तर आपल्याला खूप अभ्यास करायला पाहिजेल आहे.
पण मग मला सांगा, ह्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण याच्याकडे कसं पाहणार? हे मग मी सांगितलं त्याप्रमाणे 80 आणि 16 यांची बेरीज 96 होते आणि अध्यात्मशास्त्राने अध्यात्माची मूलतत्व 96 सांगितलेली आहेत. जर आपण विचार केला तर हा गणपती म्हणजे भूस्थ आहे, पृथ्वीवरती तो लँड झालेला आहे असं आपण क्षणभर समजूया. त्याच्यामुळे या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा ज्या आहेत या तिथे असलेल्या दंतकथांशी प्रचलित झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पण आम्ही तर असं ऐकलं की पार्वतीच्या मलापासून त्याची निर्मिती झाली, किंवा अशी कशी निर्मिती होऊ शकते? मग तशी निर्मिती या आधी किंवा या नंतर झाल्याचं आम्हाला का बरं दिसत नाही? याचं शास्त्रीय कारण काय सांगाल? याच्यावर आजच्या इंटरनेट युगात वावरणारा जो मुलगा आहे, हा कार्यक्रम बघणारी जी तरुण मुलं आहेत, त्यांनी आपण कुठल्या गणपतीच्या आणि का रांगेत उभा राहतो, त्याचा जन्म कसा झाला याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? का केवळ आई वडील सांगतात म्हणून ज्या इतर अनेक गोष्टी करत असतो तशी ही गोष्ट आम्ही विश्वास ठेवायची? 16 जे मगा गंधक मी सांगितलं ते पार्वतीचं रजे आहे, मल आहे आणि मलम धारे ती शरीरा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मलातनं ज्याची उत्पत्ती झाली आहे. मानवी देहामध्ये जर मल नसेल तर माणसाचा शेवट होतो. म्हणजे तो जेव्हा त्या प्रक्रियेत असतो तेव्हा त्याचा सगळा मल बाहेर निघून जातो असं आपल्याला वैद्यकीय दृष्टीने दिसून येतं. तर हा जो मल आहे या मलाचा ॲक्च्युअल जो फॉर्म आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो, या मलातनं त्याची उत्पत्ती झाली आहे. कारण मलम धारेती ती शरीर असं म्हटलेलं आहे. मलाने शरीर धारण केलं जातं. पण मग असा प्रश्न आहे की या गणपतींनी शरीर जे धारण केलं त्याला एक विशिष्ट दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते त्याच्या विसर्जनापर्यंत म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्दशी हाच दिवस नेमका का निवडला? मग श्रावण का नाही, पौष का नाही, माघ का नाही, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच का? ह्याचं कारण असं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून परत चैत्र शुद्ध प्रतिपर्यंत आपण आलो तर शास्त्रानुसार, वैदिक शास्त्रानुसार या प्रत्येक याच्यामध्ये यम, सूर्य, प्रजापती, स्पंदन लहरी वेगवेगळ्या येत असतात. या स्पंदन लहरीमध्ये हा जो 6वा महिना म्हणजे भाद्रपद आहे थोडक्यामध्ये चैत्रापासून, तर तो भाद्रपद या शब्दाची जर आपण फोड केली तर भद्र म्हणजे कल्याण आणि पद म्हणजे पाऊल. ज्यांनी या पृथ्वीच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर पहिलं पाऊल टाकलं त्याचा जन्म भले अंतरिक्षात झाला आहे. क्या बात आहे. आणि ते पहिलं पाऊल भद्र असलेलं म्हणजे शुभ असलेलं पाऊल या भाद्रपदाच्या 48 अंशावर म्हणजे थोडक्यामध्ये आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा 120 दिवसांचा काळ जो आहे याला यमस्पंदन लहरी असं म्हटलेलं तंत्रशास्त्राने. या 120 दिवसामध्ये आषाढ पौर्णिमेपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा बरोबर 48वा दिवस येतो. आणि आपण बोललो होतो एकदा की 48 आणि 48 हा चुंबकीय ज्याला अभिप्लव स्तोन असं म्हटलेलं आहे, पृष्ठगोम असा शब्द वापरलेला आहे. तर या 48 अंशामध्ये म्हणजे चतुर्थीला बारचूक 48 या दिवशी त्याचं रूपांतरण म्हणजे पृथ्वीवर येणं याचं त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे, भद्र पाऊल टाकलेलं आहे. हे जे पहिलं पाऊल टाकलं त्याच्यानंतर जो गणपती आम्हाला दिसायला लागला त्याचं वर्णन करताना किंवा जो आम्हाला दृश्य स्वरूपात दिसतो त्याचं सिंदूर अर्चित धवल रंग असं केलेलं आहे. हे कसं काय असू शकतं? याचं मागचं विज्ञान काय? याचं कारण असं आहे की डॉक्टर व्हेरा ॲडल्ट नावाची जी एक शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञाने कलर रेसेस अँड देअर इफेक्ट ऑन ह्युमन बॉडी याच्यावरती भरपूर काम केलं. हा आपल्याला जेव्हा दिसतो तर प्रत्येका ठिकाणी तुम्ही गणपती जर बघायला गेला तर काही गणपती हिरवे आहेत, पांढरे आहेत, काळे आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे गणपती आहेत. पण गणपती हा सिंदूर चर्चित असला पाहिजे जसा हा आहे. हा सिंदूर चर्चित असल्यामुळे याच्या समोर जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुमचा तिसरा डोळा जो असतो म्हणजे पिट्युटरी ग्लँड जो असतो त्या पिट्युटरी ग्लँडच्या नजरेने त्याच्या चरणाकडे आपण बघितलं पाहिजे. ते बघितल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जी ब्रेन कॅव्हिटी आहे, आपल्या मेंदूमध्ये ब्रेन कॅव्हिटी एक आणि ती स्पायनल कॉर्ड पासून आलेली आहे. ज्याच्यामध्ये आपला मेंदू एक प्रकारे ठेवलेला असतो ती ब्रेन कॅव्हिटी आपण मध्ये असते. त्या ब्रेन कॅव्हिटीमधनं पिट्युटरी आणि पिनियल ग्लँडमधनं ज्या रेजेस पास होतात त्या आपल्या डोळ्यांना आणि आपल्या स्वतःच्या असंवेदन क्षमतेमुळे आपल्याला पकडता येत नाहीत. त्या आपल्याला पकडण्यासाठी इथनं त्याचं दर्शन आपण डोळे मिटून घ्यायला पाहिजे.
तर त्या ब्रेन कॅव्हिटी अशी आहे आणि त्याच्यावर एक अर्धचंद्रम आहे. त्या तिथे इथून जो जातो मागे तो स्पायनल कॉर्ड जातो. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या सगळ्या कन्सेप्ट मुळात इथून तयार होतात आणि या ब्रेन कॅव्हिटीमध्ये तिथे असलेला जो चंद्रम आहे तो अमृत पाझरतो अशी आपल्याकडची संकल्पना आहे आणि ती आपल्याला प्राप्त व्हावी रेडिएशन्सनी, म्हणून आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीनं ध्यान करून दर्शन घ्यायला पाहिजे. जे गणपतीचं दर्शन आम्ही घेतो तेव्हा आमच्या सर्वांच्या अगदी लहान अबालवृद्ध सगळ्यांच्या लक्षात राहतो तो म्हणजे गजमुख. आता हे गजमुख असण्याचं नेमकं शास्त्रीय कारण आपण काय सांगाल? कारण आम्ही जे ऐकलं त्याच्यामध्ये ते मुंडकं उडवलं गेलं आणि त्या ठिकाणी मग एका गजाचं मुख ठेवलं गेलं. ही झाली एक धार्मिक किंवा आमच्या लोककथांमध्ये असलेली गोष्ट. विज्ञानदृष्ट्या हे आम्ही कसं समजून घ्यावं? जर आपण आपल्या मेंदूची रचना घेतली तर या मेंदूच्या रचनेमध्ये 12 कॉर्टिकल एरियाज आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की गणपतीचं जे प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे सगळंच्या सगळं या 12 कॉर्टिकल एरियाजशी संबंधित आहे. या 12 कॉर्टिकल एरियाजमधला खालचा जो सेक्शन्स आहे म्हणजे पुढे मोठा मेंदू मागे छोटा मेंदू, या छोट्या मेंदूतनं आपली जी स्पायनल कॉर्ड जाते ती म्हणजे याची सोंड आहे गजाची. म्हणून गकार पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम आणि बिंदुर उत्तर रूपम आणि या सगळ्यांचा नादसंधान जर यौगिक पद्धतीने करता आला तर तुम्हाला समजेल की हा आपल्या आतमध्ये येणारा विषय आहे. म्हणून आपल्या आतमध्ये त्या गणपतीला आणायचं म्हणजे आपला जो मेंदू आहे हा जो शेप आहे हा शेप सगळ्याच्या सगळा गजाच्या मुखासारखा दिसतो आणि ती जी सोंड आहे शूर्पकर्ण जे आहे हे शूर्पकर्ण आपल्याला जे कान आहेत हे आपण जेव्हा वाईड करायला लागतो त्याचा नाद ऐकण्यासाठी तेव्हा आपले कान काही फ्रिक्वेन्सीनी विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकतात. पण जर सूक्ष्म स्पंदन लहरी ऐकायच्या असतील तर आपल्याला कानाला असं जेव्हा करतो आपण तेव्हा हा कान आपण वाईड करू शकतो. मला म्हणजे इतकं हे अमेझिंग आहे कारण प्रणम्य शिरसा देवम अशा प्रकारचं स्तोत्र हा कार्यक्रम बघणारे लाखो करोडो भाविक अगदी दररोज म्हणत असतील किंवा संकटकाळी त्यांना दररोज ते आठवत असेल, परंतु त्याचा शास्त्रीय अर्थ किंवा आपल्या शरीराच्या विज्ञानाशी नेमका काय संबंध आहे हे आत्तापर्यंत त्यांना ठाऊक नव्हतं. ते कदाचित आत्ता या सगळ्या विवेचनातनं आपल्या समोर आला असेल. प्रश्न याच्यानंतर असा येतो की हा जो गणपती आहे हा जो वरदविनायक आहे याला अनेक नावांनी ओळखलं जातं किंवा त्याची सहस्त्र नामावली आहे. ही सहस्त्र नामावली कशा करता त्यामागे काय नेमकं कारण असेल? सूर्यामधनं येणाऱ्या ज्या कंपन लहरी आहेत ज्या पृथ्वीकडे येऊ शकतात यांची संख्या 1080 आहे. या 1080 ज्या आहेत तर या सगळ्या आपल्या शरीराच्या अवतीभोवती विविध नादांनी तरंगत असतात. जसं आपण कुठलाही स्टेशन लावायचं म्हटलं तर आपल्याला रेडिओ ट्यून करावा लागतो. हा रेडिओ ट्यून करण्याची जी प्रक्रिया आहे अशी आपल्याला याच्याशी जर आपण ट्यून व्हायला लागलो त्या नावांच्या रिदमशी तर विशिष्ट आकृतिबंध आपल्या समोर येताना असं दिसून येतं. वॅट्स युजेस नावाची एक स्त्री होती. हिने फार पूर्वी म्हणजे 1961 साली ह्या वॅट्स युजेसनी एक यंत्र बनवलं होतं. त्याच्यावरती एक पातळ पत्रा होता. या पातळ पत्र्यावरती कोपोडियम डस्ट टाकली आणि मादाम फिनलँडला बोलवलं, जी प्रसिद्ध गायिका होती. या मादाम फिनलँडली ओविओ मेरियमचं स्तोत्र म्हटलं. ते मंत्र म्हणल्यानंतर ती डिश कंप व्हायला लागली कारण आवाजाच्या उच्चाराच्या नादांमुळे. ही कंप व्हायला लागल्यानंतर त्याच्यावर रेग्युलर विश्वास बसणार नाही लोकांचा तर त्याच्यावर आउटलाईन मेरीच्या स्वरूपाची आली. याच्यानंतर क्लाडनी नावाचा एक शास्त्रज्ञ यांनी व्हायोलिनवर पातळ पत्रा ठेवून त्याच्यावर बारीक रेती पसरवली आणि वेगवेगळे राग वाजवून पाहिले. त्यावेळेला प्रत्येक रागाचे जे शेप्स तयार झाले त्या पत्र्यावरती हे त्यांनी लोकांना दाखवले. हे सगळं त्यांनी लोकांना दाखवल्यानंतर त्याला क्लाडनीचे आकृतिबंध असं म्हणतात. या क्लाडनीच्या आकृतिबंधाची ऊर्जा एकाने घेतली आणि त्या ऊर्जाने त्यांनी स्वतः एक मशीन बनवलं. ते मशीन बनवलं त्याचं नाव एडोफोन. एडोफोन क्या बात आहे. या एडोफोनमध्ये अशी रचना आहे की तुम्ही त्याच्या समोर बसून
ओम असं म्हटलं की गोल येतो, तुम्ही प म्हटलं की प सारखा फॉर्म येतो, असे वेगवेगळे आकार येतात. तर आपण जर असं अशा म्हणजे उच्चार आणि लिपी यांचा कुठेतरी एक संबंध आला. फोनिस्टिक आणि लिंग्विस्टिक्स करेक्ट. याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे ध्वनिशास्त्र हे सस्वर आणि निश्चित स्वरूपाने जर म्हटलं गेलं नाही तर आपल्याकडे येणाऱ्या ज्या रेजेस आहेत या चुकीच्या येऊ शकतात, असं 1926 साली म्हणजे त्यात हा बोला लेट बिडरनी म्हटलेलं आहे. म्हणजे याच करता अथर्वशीर्ष असेल किंवा प्रणम्य शिरसा देवम किंवा इतर कुठलंही देवाचं कोणत्याही देवाचं स्तोत्र असेल ते विशिष्ट स्वरोघातानं त्याच्या आरोहा अवरोहा सकट आणि त्याच्या विरामा सकट किंवा अर्धविरामा सकट का म्हटलं पाहिजे हे आपल्याला या विवेचनातून लक्षात येतं. भले त्याचा अर्थ तुम्हाला आधी कळणार नाही, पण आधी तुम्ही संथा घेतली पाहिजे. ते जर शास्त्रशुद्ध म्हटलं गेलं नाही तर आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या रेजेस आपटू शकतात. कारण हा सगळा जर आपण जर अथर्व शीर्षाचा विचार केला तर अथर्व या शब्दाचा अर्थ शांती आहे आणि शीर्ष या शब्दाचा अर्थ डोकं आहे. जर तुम्ही चुकीचे उच्चार केले अथर्व शीर्षामध्ये तर तुमच्याकडे तुमच्या डोक्याच्या ज्या केमिकल व्होल्टेज आहेत ह्या केमिकल व्होल्टेजमध्ये डॉक्टर RP मायकेल नावाच्या माणसाने पूर्वी 1971 वगैरे साली असं संशोधन केलं की चुकीच्या स्वरूपाच्या उच्चारांमुळे आपल्या शरीरामध्ये जे आपण रेस सोडतो स्वतः त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात. रॅविट्स नावाच्या शास्त्रज्ञांनी पण हे शोधलं की 14 ते 18 दिवसाच्या अंतराने आपल्या शरीरामध्ये केमिकल व्होल्टेज बदलतो. आणि जर आपण मंत्र म्हणताना आपल्या स्वतःचं केमिकल व्होल्टेज जर तपासायचं ठरवलं तर आपण बरोबर म्हणतोय का नाही याच्यासाठी जर्मनीने याच्यासाठी बनवलं नव्हतं. त्यांनी एक मशीन बनवलं GSR नावाचं, गॅल्व्हनो स्किन रेजिस्टन्स. तुम्ही तुमच्या हाताच्या बोटाला ते लावून बसायचं, तुम्ही काय प्रार्थना करायची, मंत्र म्हणायची, ओंकार म्हणायचा तो म्हणा, काही करा, तर त्याचा काटा 0वरनं 100 वरती फिरू शकतो. तर तुम्ही किती खरे खरे शांत झाले आहात. माय गॉड. असं GSR म्हणजे आमचे जे अनेक मंत्र आहेत त्या मंत्रांचे उच्चारण आहेत ते जर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं केलं तर आमच्या चित्तवृत्ती आणि शरीर यांच्या एक प्रकारच्या शांत अवस्थेकडे आम्ही निश्चित जाऊ शकतो, असा केवळ धार्मिक नव्हे तर शास्त्रीय आधारावर निष्कर्ष निघालेला आहे. निश्चित. मला तुम्हाला आणखीन एका गोष्टीकडे न्यायचं आहे, ते म्हणजे प्रत्येक अशी मूर्ती ही एक प्रतीक असते, ही एक प्रतिमा असते. याचा माझा अनुभव काय तो तुम्हाला सांगतो. एक 15-1 वर्षापूर्वी मी एका मोठ्या IT कंपनीच्या अमेरिकेतल्या सिॲटलच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथे मीटिंग संपवून जेव्हा केबिनच्या बाहेर आलो तेव्हा समोर अशा फ्लोअरवर अनेक कॉम्प्युटर्स होते, माणसं काम करत होती. तिथले बरेचसे कॉम्प्युटर्स माणसं जेवायला गेलेली असल्यामुळे स्क्रीन सेव्हर मोड ज्याला म्हणतो त्या स्क्रीन सेव्हर मोडवर गेलेली होती. अर्थात स्क्रीन सेव्हर मोडवर गेल्यानंतर आपल्याला माहिती की एक स्थिर चित्र असतं आणि ते स्थिर चित्र गणपतीचं होतं. गणपती पाहिल्यानंतर अर्थात आपले हात नकळत जोडले जातात. मी जोडल्यानंतर तो जो बाजूचा मनुष्य होता अमेरिकन, तो मला म्हणला एलिफंट गॉड, द गॉड ऑफ प्रॉस्पेरिटी अँड नॉलेज. मी म्हटलं हे तुला कोणी सांगितलं? हे तर हिंदू धर्मातलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की हे प्रतीक आहे, हे प्रतीक हे ज्ञानाचं प्रतीक आहे, विज्ञानाचं प्रगतीक आहे किंवा आमच्या प्रगतीचं प्रतीक आहे. आता त्या माणसाचा धर्म आणि आमचा धर्म हा पूर्णपणे वेगळा होता, परंतु हे प्रतीक त्यांच्याही धर्मानं किंवा त्याच्या संस्कृतीनं कसं चटकन स्वीकारलं. आमच्याकडे आम्ही गणपतीला हा विद्या कला गुणांचा अधिपती असं म्हटलेलं आहे. हे बिरुद चिकटवलंय का या प्रतिकामागे देखील काही शास्त्र किंवा विज्ञान आहे? संपूर्णच्या संपूर्ण अर्थ अथर्वशीर्ष जर अध्ययन केलं नुसतं म्हणण्यापेक्षा की याच्यामध्ये जो सगळा विषय आहे, प्रत्येक ओळ ओळ, शब्द शब्द, हे सगळं जेव्हा आपल्याला म्हणायला लागतो आपण किंवा सशास्त्रीय जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये या सगळ्याची उत्तरं माझ्या याच्याप्रमाणे अवश्य येऊ शकतात. आणि तशा प्रकारचं आपल्याला ज्ञान त्याच्यातनं स्वतः अथर्वशीर्षाचं अर्थासकट जर अभ्यास केला तर हे समजू शकेल. गणपतीची स्थापना नेमकी किती दिवस करावी,
किती दिवस गणपती आपल्याकडे असावा, विसर्जन करावा, याचा चंद्राच्या परिभ्रमणाशी काही संबंध आहे का? पूर्णपणे. किंवा काही जणांकडे तो 1.5 दिवसाचा असतो किंवा काही जणांकडे 5, 7 किंवा 10 दिवसाचा असतो. याच्या मागचं नेमकं खरं शास्त्र काय? गणपती 1.5 दिवसाचा असावा का 10 दिवसाचा असावा? म्हणजे 1.5 दिवसाचा आहे त्यांची काय गणपतीची भक्ती किंवा श्रद्धा काय कमी आहे का? किंवा 10 दिवसाचा आहे त्यांच्याकडे काही प्रचंड मोठी श्रद्धा आहे, अशातला भाग आहे का? नेमकं यामागचं विज्ञान काय आहे? याचा चंद्राच्या परिभ्रमणाशी काय संबंध आहे? प्रत्येक घराणी जी आहेत ज्यांच्या घरी 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, दशमी, त्याच्यानंतर हे सगळं जे आहे वेगवेगळं, त्या प्रत्येक घराण्याकडे एक एक विशिष्ट प्रकारचं अध्ययनाचा बेस होता त्यांच्याकडे, की यांनी हे काम करायचं, यांनी हे काम करायचं, यांनी हे काम करायचं, असं पूर्वीच्या पद्धतीमध्ये होतं. या पद्धतीप्रमाणे प्रत्येक घराण्याकडे विशिष्ट मंत्र टीम घालून दिल्यानंतर त्या प्रत्येकाने 1.5 दिवसामध्ये किंवा 5 दिवसात जे काय प्रत्येकाचं आहे, या सगळ्यांकडे विविध तंत्रांचा अभ्यास होता. काही तांत्रिक घराणी आहेत की जे गणपती बसवतात, आता कोणीही नाही आहे, पूर्वीची गोष्ट सांगतोय. हे गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बसवतात आणि विसर्जन सर्वपित्री अमावस्येला करतात आणि त्याच्यानंतर सर्वपित्री अमावस्येचं घटस्थापना करतात. अशी वेगवेगळी घराणी जी आहेत की ज्यांच्याकडे, जसं आपण एखाद्या वेदशाखेपैकी या वेदशाखेमधले हे प्रवर आहेत, तर हे प्रवर, गोत्र या शब्दाचा अर्थ गोठा आहे ॲक्च्युअली. तर या प्रवरांप्रमाणे या प्रवराकडे ही शाखा, या प्रवराकडे ही शाखा, या प्रवराकडे ही शाखा, त्याच्या शाखांच्या अध्ययनानुसार त्याच्या घरी गणपतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजन पद्धती होत्या. जसं मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छितो की आनंदीबाईंनी कोत्रीकर नावाचा एक तांत्रिक आणला म्हैसूरहून, आणि तो कोत्रीकर नावाचा तांत्रिक आणून तिने आनंदी बाईंनी नाशिकला, जे तिची जागा आहे गंगापूरला, आनंदवल्ली म्हणून, तर त्या ठिकाणी तिने त्या कोत्रीकर ब्राह्मणाच्या तर्फे त्या गणपतीमध्ये तांत्रिक प्रक्रियेने त्याचं पूजन पद्धती केली आणि ती पूजन पद्धती झाल्यानंतर पेशवाई संपली. तर तो ज्या ज्या घरात जो गेलेला आहे त्या घराण्याचं त्यांनी निर्वंश केलेला आहे. आज ही मूर्ती मद्रासच्या म्युझियममध्ये उपलब्ध आहे, असा कॅप्टन वासुदेवराव बेलवलकरांनी एक लेख लिहिला होता पूर्वी. तर त्याप्रमाणे प्रत्येक घराण्याची जी तंत्रशुद्ध प्रक्रिया आहे ती जर चुकली तर ती त्यांनी चुकवू नये. 1.5 असेल तर 1.5, 5 असेल तर 5, याची पूर्ण मागची मीमांसा जी आहे ती प्रत्येक घराण्याला माहितीच असेल असं आपण नाही सांगू शकत. कारण 500 वर्षापूर्वीचं आपल्याला नीट सांगता येत नाही, तर 50 वर्षापूर्वीचं आपल्याला काय समजणार. त्याच्यामुळे त्या घराण्याच्या ज्या परंपरा आलेल्या आहेत त्याप्रमाणेच त्यांनी ते करावं. अशा पद्धतीचे अनुभव लोकांना आलेले आहेत की काही काम निमित्त आपण 10 दिवसाच्या 5व्या दिवशी गणपती विसर्जन करू. एक प्राध्यापक आहेत, त्यांनी मला हा त्यांचा अनुभव, गळतके नावाचे, त्यांनी मला हा अनुभव सांगितला की त्यांना काहीतरी काम होतं म्हणून त्यांनी तो गणपती विसर्जन केला आणि त्यांच्या घराचं दुसऱ्या 10व्या दिवशी विभाजन झालं. म्हणून मग माझ्या लक्षात आलं की आपण 10 दिवसाचाच गणपती बसवायचा, याप्रमाणे त्याला एक परंपरेचा भाग आहे. आणखीन एक प्रश्न मला पडतो कायम की आम्ही गणपतीच्या पूजेच्या वेळा किंवा इतर कुठल्याही पूजेच्या वेळेला हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करा असं सांगितलेलं असतं. आलेले भटजी किंवा कॅसेटवरचे भटजी किंवा सीडीवरचे भटजी तसं सांगतात. नेमका हातात पाणी घेऊन संकल्प का करायचा? आईवडिलांनी सांगितलं म्हणून काही याच्याही मागे काही शास्त्र आहे? केविन वॉर्विक नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्यांनी सायबोर्ग नावाचा एक विषय केला. त्यांनी आपल्या या तळहाताच्या खाली, मणिबंधाच्या खाली सायबोर्ग नावाची त्याची वेबसाईट पण आहे, इथे एक मायक्रोचिप बसवली आणि त्याच्यातली प्रत्येक गोष्ट ही मेंदूकडे जाते. आणि तर त्यांनी हात हलवला की दरवाजा उघडायचा. तर असं त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवलं. तर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या मनामध्ये आपण केलेल्या विचारांच्या पेक्षा कैक विचार आपल्या मनात ऑलरेडी येऊन गेलेले तसं कम्प्युटर दाखवतो, म्हणजे मोर दॅन 25,000च्या वर. तर ज्या वेळेला आपण हातात पाणी घेतो त्यावेळेला आपल्या इथल्या सगळ्या ज्या बारीक बारीक नर्व्स आहेत या सगळ्याला आपला जो कॉन्सन्ट्रेशन आहे, मी मागे एकदा बोललेलो आहे की पाण्याला प्रार्थना केल्यानंतर त्याचे रेणू बदलतात.
हे रेणू बदलल्यानंतर आपण असं म्हणतो की वैवस्वत मन्वंतरात, कलियुगात, प्रथम चरणात, भारतवर्षात, भारतखंडात, जम्बूद्वीपात, दंडकारण्यात, देशे गोदावऱ्यात, दक्षिण तीरात, शालिवाहन शकात, बौद्धावतारामध्ये हे सगळं वर्णन या संपूर्ण जगामध्ये कोण येतो, गोत्र प्रवर याचा उच्चार करून स्वतःचं नाव घ्यायचं आणि मग पूजनमहम करिष्ये असं म्हणतो आपण. तर हे म्हणल्यानंतर या पाण्याला ती स्मृती प्राप्त होते की या अखंड गॅलेक्सीजमध्ये, प्रचंड गॅलेक्सीजमध्ये हा कोण आहे, कुठल्या जम्बूद्वीपातला आहे. कारण कार्ल सेगाननी म्हटलं की 50,000 कोटी गॅलेक्सीज आहेत. हर्मन ओबर्थ आणि कार्ल सेगान या एका गॅलेक्सीजमध्ये 50,000 कोटी आकाशगंगा आहेत आणि आकाशगंगेत 50,000 कोटी सूर्य असू शकतात. तर त्यांनी एक शब्द वापरला होता, तो मला इथे उद्धृत करावासा वाटतो की त्यांनी एक वापरला होता शब्द की ग्रॅव्हिटी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट विल बी पॉसिबल टू ट्रॅव्हल एनिवेअर इन द स्पेस ॲट फंटॅस्टिक स्पीड. क्या बात. So you convert your gravitational energy into electrical energy. This is उपासना. की तुम्ही पृथ्वीशी जॉईंट जेवढे आहात, मटेरियलिस्टिक जेवढे आहात, तुमच्या इच्छा आकांक्षा या पृथ्वीवर चिटकून बसलेल्या आहेत, तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या ग्रॅव्हिटीला इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करत नाही. सगळ्या पूजन पद्धती म्हणजे कन्व्हर्जन ऑफ द इलेक्ट्रिसिटी आहे. आपल्या घराघरातल्या गणपतीचं पूजन नेमकं आपण का करतो आणि त्यावेळेला पूजा करिष्ये असं का म्हणतो याचं एक शास्त्रीय उत्तम असं विवेचन आत्ता आपण ऐकलं. गणपतीची स्थापना यमलहरींच्या 48व्या आवर्तातच करावी लागते नेमकी का? या 48 आवर्तात करावी लागते कारण त्याचा जो बेसिक यमलहरींचा 48 आवर्त जे आहे हे आपण जर आपले सगळ्या म्हणजे सर्व चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून परत चैत्र शुद्ध प्रतिपदेपर्यंत आलो तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण समजा एक गोल काढला, त्याचे 12 भाग केले, त्याला चैत्र वैशाख असं म्हटलं, तर प्रत्येक महिन्याच्या समोरचा महिना जो आहे, जसं चैत्राच्या समोर अश्विन आहे, चैत्राला आपण कलश पालथा घालतो, तो चांदीचा तांब्याचा असावा, स्टीलचा नसावा. आणि त्याच्याबरोबर 180वा दिवस जो येतो अश्विन शुद्ध प्रतिपदा, या दिवशी आपण मातीचा घट स्थापन करतो. दोन भिन्न धातूंमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा तयार होतो त्याच्यातनं ऊर्जा तयार होते. क्या बात आहे. याप्रमाणे जर आपण भाद्रपदाचा महिना घेतला तर जेव्हा तो भाद्रपदाचे 12-24-12-48 आलो की बरोबर त्याच्या समोरचा जो महिना आहे, म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशननी गेलो त्या गोलाच्या 12 भागांपैकी तर तो मार्गशीर्ष पौष माघ येतो आणि माघामध्ये शिवरात्री असते. या दोघांचं कॉरस्पॉन्डिंग जर आपण लावायचं ठरवलं, जर 360 रेषा काढल्या आणि प्रत्येक तिथीच्या समोरची तिथी काय सांगते, बैल पोळ्याच्या वेळेला काय सांगते, बरोबर त्या जॉईन करत गेलो. अमेझिंग. म्हणजे आमच्याकडे विशिष्ट दिवशी स्थापना का करावी, विशिष्ट वेळेला का करावी, याच्या मागे एक प्रचंड मोठं विज्ञान आहे आणि ते हजारो वर्षापूर्वी आम्ही शोधलेलं होतं. आता सवाल असा आहे की 10 दिवस गणपती, त्याची काही एक विशिष्ट अशी साधना आहे, काही त्या साधनेचा क्रम आहे, काही पूजेचा क्रम आहे, काय सांगाल? आपण जर गणपती अथर्व शीर्ष म्हटलो तर आपल्या मस्तकाला शांती मिळते हे आपण बोललो. त्याप्रमाणे या 10 दिवसामध्ये मी असं एक सांगू इच्छितो म्हणजे सगळ्या भगिनींना की या 10 दिवसामध्ये त्यांनी आपला रात्री तांदूळ भिजत घालायचे आणि त्याच्यामध्ये दुर्वा ज्या आहेत या त्याच्यामध्ये भिजत घालायच्या. दुर्वांच्या आश्चर्य वाटेल तुम्हाला, अमरकोश आणि रुद्रयामल तंत्राने 127 जाती असं वर्णन केलेलं आहे. गणेशामल तंत्रग्रंथांनी सांगितलेले की कुठली दुर्वा कोणत्या कामासाठी वापरावी, आपण ते ज्ञान हरवून बसलेलो आहोत. तर हे प्रत्येक दुर्वा ज्या आहेत वेगवेगळ्या, त्याला हरळी पण आहेत असं आपण म्हणतो, पण ती पण दुर्वांची एक त्याच्यातली जात आहे. त्याच्यापैकी शुद्ध दुर्वा ज्या आहेत ज्याला आपण खरं मी इथे बघितलेलं आहे या मंदिरामध्ये की इथे जे हार विकले जातात त्या शुद्ध दुर्वा आहेत. या दुर्वा पाण्यात टाकून ते पाणी
पूर्वी पाटे वरवंटे होते. आता जर तुम्ही ते तांदूळ आणि दुर्वा त्या मिक्सरमध्ये टाकलं तर दुर्वा चिटकून बसतील आणि त्या फक्त पाणी फिरेल. तर खल असेल तर त्या खलामध्ये दुर्वा आणि तांदूळ घेऊन ते सगळं खलायचं आणि ते खल्ल्यानंतर त्याचा साका जो तयार होईल तो गाळून प्रत्येक स्त्रियांनी आणि प्रत्येक पुरुषांनी पण, स्त्रियांनी खास करून ते प्यायला पाहिजे. तर हे प्यायल्यानंतर स्त्रियांच्या गर्भाशयाशी संबंधित असलेले सर्व रोग दूर होतात. म्हणून श्रावणामध्ये आपण झोक्यावर बसायचं, म्हणजे ज्या वेव्ज येत आहेत त्या कशा घ्यायच्या हे उदाहरण सांगितले. क्या बात आहे. हे आपण डोलताना त्या वेव्ज घेतल्या पाहिजेत. तसं या 10 दिवसामध्ये जी उपासना कराल, पुरुष असो अथवा स्त्री, या दुर्वांच्या वरती एक अत्यंत रिसर्च झालेला आहे आणि या दुर्वांच्या वरती माझ्या अंदाने मोठा त्या ग्रुपनी दुर्वांच्या सगळ्या जातींवर वेगवेगळ्या प्रयोग केले आणि त्यांनी सांगितलं की दुर्वांचा रस हा मूत्ररोग, रक्तदाब, शरीर म्हणजे हृदयाचे संबंधित असलेले अडथळे, हे सगळेच्या सगळे म्हणजे बारीक सारीक स्किन डिसीज पासून सगळ्यांना अनेक प्रकारचे उपयोग होऊ शकतात. ह्या कारणाकरता गणपतीला दुर्वांचा हार वाहतात किंवा गणपतीला दुर्वा प्रिय असं म्हटलं जातं? नाही, गणपती हा कंडेन्स एनर्जी घेतो. याला तुम्हाला एक शब्द सांगतो, चार्ज इंडक्शन म्हणतात. आपण जेव्हा प्रतिष्ठापना करतो याची, तेव्हा त्याच्या डोळ्याला आपण दुर्वांनी तूप लावतो. तेव्हा आपण काय म्हणतो, मंत्र म्हणलेला असतो, ओम यम रम लम वम शम सम हमळम क्षम तर हे सगळेच्या सगळे काय आहेत, हे व्यंजन नाही आहेत, हे स्वर आहेत. हे स्वर पण नाहीत आणि व्यंजन नाहीत, पण यांना तरंग म्हटलेले आहे भारतीय शास्त्राने. म्हणून आपल्यातले तरंग जे आपण कॉल केलेत ते त्याच्या डोळ्यातनं त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी, तर चार्ज इंडक्शन करावं. तर चार्ज इंडक्शनचे 2 अर्थ आहेत. एक चार्ज इंडक्शनचा अर्थ होतो प्रतिष्ठापना मराठी डिक्शनरी प्रमाणे, आणि दुसरा अर्थ होतो विद्युत प्रवर्तन. म्हणजे आपण विद्युत प्रवर्तन त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश करतो. त्या 10 दिवसामध्ये ते विद्युत प्रवर्तन त्याच पद्धतीने जपलं गेलं पाहिजे आणि शुद्धता अशुद्धता ठेवली पाहिजे आणि त्याच्या सगळ्या ज्या एनर्जीज आहेत त्या सगळ्या शीतल होऊन आपल्याकडे यावा, म्हणून त्याच्या डोक्यावर किंवा गळ्यात दुर्वांचा हार घालणं आवश्यक आहे. क्या बात आहे. म्हणजे घराघरात गणपतीला आत्ता हा कार्यक्रम बघत असताना दुर्वांचे हार घातलेले असतील, ते नेमके का घालायचे ते आपल्या आजोबांनी किंवा आजीनं सांगितलं म्हणून नाही, तर त्यामागचं विज्ञान काय आहे त्याचं एक अफलातून असं विवेचन आपण ऐकलं. गणपतीचं वाहन मूषक म्हणजे अर्थातच उंदीर. आता प्रश्न असा आहे की देवीचं वाहन वाघ आहे, व्याघ्र आहे, तर गणेशाचं वाहन हे उंदीर का, दुसरं कुठलंही प्राणी का नाही, त्याच्या मागचं विज्ञान काय आहे, त्याच्या मागच्या भाकडकथा मला अजिबात रस नाही. पाहणारी तरुण पिढी आहे त्यांचाही विश्वास बसणार नाही, त्यांना पटेल असं शास्त्रांनी सिद्ध केलेलं असं कारण काय? मूष या शब्दाचा अर्थ चोरणे, व्यापणे असे 2 अर्थ आहेत संस्कृतमधले. आणि मूषक म्हणजे चोरणारा, बरोबर आहे, असा त्याचा फोड होते. तर मूषक म्हणजे चोरणारा, मूष म्हणजे चोरी, चोरणे. तर हा जो गणपती आहे, ज्या सगळ्या वरून मी मग सांगितलं त्याप्रमाणे ज्या रेजेस येतात शिवाच्या, सूर्याच्या आणि त्याच्यानंतर गणेशाच्या, या सगळ्या रेजेसमधून ज्या नको असलेल्या रेजेस आहेत त्या सगळ्या काही फिल्टर होऊन येतात गणपतीद्वारे, पण काही न फिल्टर होऊन पण येतात. तर त्या फिल्टर न होता आलेले जेवढे किरणं आहेत, ह्या सगळ्या किरणांमधलं जसं तुम्ही उंदराचं इकडे तिकडे फिरणं जर बघितलं तर त्याच पद्धतीने त्या रेडिएशन ज्या येतात त्यांच्यामध्ये एस्टॅब्लिशमधल्या चुकीच्या ज्या वेव्ह झालेल्या आहेत, बरोबर आहे, त्या सगळ्यात तो पटापट आपल्याकडे घेऊन टाकतो. आणि त्याच्यामुळे चोरणारा म्हणजे तो चोरणारा असतो या सगळ्या वेव्हजमध्ये, हा तो चोरून घेतो, व्यापून टाकतो. मग ही बिलीफ कुठून आली की गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आम्ही चंद्राला पाहिलं तर आमच्यावर चोरीचा आळ येतो? याच्या मागचं विज्ञान काय? काही पसरवली अंधश्रद्धा आहे? माझ्या अंदाजाने ही अंधश्रद्धा आहे, पण त्याचं उत्तर जर शोधायचं ठरवलं तर मी मघा सांगितलं त्याप्रमाणे अर्धचंद्र उलटा जो आपल्या ब्रेन कॅव्हिटीमध्ये आहे, तर ज्या वेळेला तो वरती असतो म्हणजे त्या दिवशी
तर त्या दिवशी यमस्पंदन लहरीची जी ऊर्जा आपल्याकडे पृथ्वीकडे येत असते 48वी मी मघा म्हटलं त्या 48व्या ऊर्जाला एकतर भू म्हणजे पृथ्वी ही मनुष्याची आहे, चंद्रलोक हा पितरांचा आहे आणि देवलोक म्हणजे द्यू म्हणजे तेज हा सूर्याचा आहे. तर चंद्रलोकाकडे येणारा जेवढा जेवढा कोन तयार होतो सूर्याचा, कारण तो परप्रकाशी आहे, तो कोन जो आहे तो आपल्याकडे जर आपण त्या दिवशी घेतला तर आपल्या शरीरामधलं केमिकल व्होल्टेज इम्बॅलन्स व्हायला लागतं आणि ते केमिकल व्होल्टेज इम्बॅलन्स होऊ नये म्हणून पूर्वसूरींनी सांगितलं की चंद्र बघू नये. असं एक त्याच्यातलं बेसिक उत्तर ज्याच्यावर अजून संशोधन व्हायला पाहिजे. आपल्याकडे साधारणतः 2 प्रकारच्या गणपतींचं दर्शन आमच्याकडे होतं. ते म्हणजे आमच्या घराघरात पारंपरिकरित्या असला गणपती किंवा लोकमान्यांनी ज्याला सार्वजनिक ब्रिटिशांविरुद्धच्या असंतोषाचा एक पाईक जनक म्हणून आपण अशा रूपानं आणलेला. आता घरातल्या गणपतीची पूजा कशी करावी आणि सार्वजनिक गणपती, विशेषतः अशा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत की जे कुठेही धागणदिगा करत नाहीत, त्यांच्या मूर्तींच्या खालच्या मंडपामध्ये कुठेही जुगार खेळला जात नाही, दारू पेली जात नाही, काहीच होत नाही, अत्यंत भाविकपणे करत असतात. परंतु सार्वजनिक गणपतीची पूजा कशी करावी आणि घरातल्या गणपतीची पूजा कशी करावी? घरातल्या गणपतीची पूजा जी शास्त्रीय पद्धतीने आपल्याकडे जी सांगितलेली आहे त्याप्रमाणे करावी. आणि बाहेरच्या गणपती जर पावित्र्य जर सांभाळता येत नसेल आणि तुम्ही जर 20-20 आणि 25 फुटाच्या मूर्ती जर करत असाल तर त्याच्यासाठी विसर्जनासाठी एक छोटी मूर्ती ते करत असतात. तिथे त्याला हळदी म्हणजे पूजेची मूर्ती आपण ज्याला पूजेची मूर्ती म्हणतो आणि ही शोभेची मूर्ती. तर ती सगळीच्या सगळी उत्तम तऱ्हेने ज्या पद्धतीने खरी खरी प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे तशा पद्धतीने होत नाही असा माझा अनुभव आहे, जो तुम्ही घरात व्यक्तिगत करू शकता. तर बाहेरच्या दृष्टीने अशा प्रकारचं जर नीटनेटकी प्राणप्रतिष्ठा झाली नाही, त्याचं पावित्र्य जर राखलं गेलं नाही तर हा विघ्न हर्त्याच्या ऐवजी करता होऊ शकतो. कारण तिथे जर मला याच्यावर टीका करायची नाही आहे, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हा सगळा नादाचा संबंध आहे. कारण नादच संधानम आहे. संहिता संधी गणेश विद्या गणकरुषी गायत्री छंद. गणपती अथर्वशीर्ष बंदिश आहे. वा. आणि ही बंदिश जसं कोंदणात हिरे बसवतात वा, तसं गणपतीची ही बंदिश बनवलेली आहे, ज्यांनी बनवली त्याने. वा. हे जर चुकीचे झाले स्वर, स्व म्हणजे स्वतः आणि र म्हणजे तरंग, जर हा चुकीचा तरंग झाला तर तो निश्चित निगेटिव्ह रिझल्ट तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या स्वतःच्या तरंगामध्ये किंवा अथर्वशीर्ष नावाच्या बंदिशीमध्ये एक असाही उल्लेख आहे, अष्टो ब्राह्मणान. आता हा ब्राह्मणच का हो? हा दलित का नाही, हा वैश्य का नाही, हा इतर कोणत्याही जातीचा का नाही, हा फक्त ब्राह्मणच का? हा वर्ण वर्चस्वाचा वाद अथर्वशीर्षासारख्या अशा बंदिशीत पण आम्ही का आणला? याचं कारण असं आहे की जो ब्रह्म आणतो तो ब्राह्मण आहे, म्हणजे त्याचा जन्माशी संबंध नाही, शून्य संबंध आहे. किती लोक आज जानवं घालून संध्या करतात, त्यांना संध्या पण येत नाही, बरोबर आहे. त्यांना गणपती अथर्व शीर्ष येत नाही, जे जानवं घालतात, बरोबर आहे. या सगळ्यांना काहीही येत नाही, हे जन्मानी ब्राह्मण आहेत, कर्मानी नाही. म्हणून मी म्हणेल की आईन्स्टाईन ब्राह्मण होते, एपीजे कलाम ब्राह्मण होते, असं आपण म्हणायला काय हरकत आहे? बरोबर आहे. ते त्यांच्या कर्मानी, त्यांच्या विज्ञानाच्या निष्ठेमुळे आणि श्रद्धेमुळे ब्राह्मण होते. याचं कारण गणपती हे जेवढं धार्मिक आहे त्याहीपेक्षा अत्यंत खोल आणि त्याहीपेक्षा पसरत जाणारं शतकानुशतक असलेलं एक विज्ञानाचं सार आहे. आणि म्हणूनच त्या गणेशाची स्थापना अशा विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, विशिष्ट पद्धतीनं आणि त्यापेक्षा विशिष्ट प्रकारानं त्याची पूजा करायला पाहिजे. म्हणजे आपल्या समोर जो आता हा टिटवाळ्याचा गणपती आहे त्याच्या मागे देखील आणि घराघरात जो आता गणपती स्थापित झालेला आहे या सगळ्या मागे एक प्रचंड विज्ञान आहे. आणि साखरेकर साहेब, आजच्या तुमच्या या विवेचनातून याच गणपतीचं जसं आध्यात्मिक आणि धार्मिक रूप आम्ही फॉलो करत होतो त्याहीपेक्षा एक जबरदस्त आमच्या बुद्धीला पटणारं असं एक विज्ञानाचं स्वरूप तुम्ही दिलं. खऱ्या अर्थानं गणपतीला आपण तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी का म्हणतो ते आज आमच्या प्रेक्षकांना उलगडलं असेल. आज झी 24 प्रेक्षकांसाठी आपण इतका प्रदीर्घ वेळ दिलात आणि त्याहीपेक्षा या टिटवाळ्याच्या महागणपतीच्या सर्व विश्वस्तांचे या गाभाऱ्यात जे आता आम्ही गणपती समोर हे प्रचंड विवेचन संपूर्ण महाराष्ट्रासमोर खुलं करतोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे विशेष आभार मानतो. धन्यवाद.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.